नमस्कार मंडळी, अनुजस मराठी रेसिपीमध्ये आज आपण अगदी चमचमीत अशी भरलेली वांगी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपण इथे अर्धा किलो वांगी घेतलेली आहे. तर वांग्याला अशा प्रकारे आपण व्यवस्थित कट करून घ्यायचे. तर इथे बघून घ्यायचे वांगे खराब नाही ना. त्यानंतर आपण इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. तर शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे. त्यानंतर 1 चमचा धणे, अर्धा चमचा जिरं आणि 2 चमचे तीळ इथे व्यवस्थित खरपूस असे आपण भाजून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण तीळ, धणे भाजून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथे अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. आता हे खोबरं पण व्यवस्थित लालसर होईस्तोपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. त्यानंतर आपण हे सगळं साहित्य एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचे. त्यामध्ये कढीपत्त्याची पाने, आलं, लसूण, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि 2 चमचे गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि झाकण लावून आपण याची पेस्ट करून घेणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये 1 पळी तेल टाकायचं आहे. आता हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपण इथे वांग्याला मध्ये मीठ लावणार आहोत. त्यानंतर आपण या वांग्यामध्ये व्यवस्थित असा हा मसाला भरून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण व्यवस्थित यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण सगळे वांगे अशाच प्रकारे व्यवस्थित भरून घ्यायचे. त्यानंतर आपण आता कढईमध्ये इथे 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून झाला की त्यानंतर त्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो परतून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपण जी वांगी भरून ठेवलेली होती ती यामध्ये आपण ॲड करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण ही सगळी वांगी यामध्ये टाकून द्यायची आहे. त्यानंतर आता हे थोडंसं परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून याला 1-5 मिनटं आपण वाफ काढून घ्यायची. आता इथे वांगे थोडेसे शिजलेले आहे. त्यानंतर आपण जो मसाला उरलेला होता तो यामध्ये टाकणार आहोत आणि त्यानंतर थोडंसं गरम केलेलं पाणी यामध्ये आपण ॲड करायचं. ज्याप्रमाणे आपल्याला ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे आपण इथे पाणी ॲड करणार आहोत. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपण झाकण ठेवून इथे 10 ते 15 मिनटं व्यवस्थित वाफ काढून घ्यायची आणि आपले वांगे इथे शिजून तयार आहे. इथे बघू शकता अतिशय मस्त चमचमीत अशी आपली भरलेल्या वांग्याची भाजी तयार आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि आवडले असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.